नमस्कार मंडळी. सॅटर्डे संडे आला की सगळ्यात मोठं कोडं म्हणजे नाश्ता, ब्रेकफास्ट. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी एक सँडविचची रेसिपी घेऊन आली आहे. खूप हेल्दी पण आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. एक सँडविच जर खाल्लं डिनरमध्ये किंवा लंचमध्ये तर मंडळी जेवायची सुद्धा गरज नाही, इतका हेवी असतो हा सँडविच. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. आणि त्याचा कुरकुरीतपणा तर तुम्ही ऐकलाच असेल. तर इथे मी एक मोठी शिमला मिरची, 2 बारके कांदे, 1 गाजर, 1 टोमॅटो सर्व कट करून घेतलेला आहे. आता हे चॉपरमध्ये आपण घालून घेऊया. सो मंडळी, तुम्ही बघू शकता सर्व भाज्या चॉपरमध्ये घालून घेतलेल्या आहेत. तुम्ही हातानेही बारीक करू शकता, पण ह्यामध्ये पूर्णपणे बारीक अगदी पाहिजे तसे चिरून होतात. हे पहा, अशा पद्धतीने. आता आपण इथे मी ऑलरेडी सोबतच पनीरसुद्धा बारीक कट करून घेतलेलं होतं, ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं बारीक कट झालेलं आहे. तर आपण ह्यामध्ये पनीर घालून अशा रीतीने हाताने मिक्स करून हे बाजूला ठेवून देऊया. नंतर आपण हे मिक्स केलेल्या भाज्या आणि पनीर सर्व एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता छान असं बारीक चॉप झालेलं आहे, म्हणजेच कट झालेलं आहे. आता ह्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि सोबतच आपण ह्यामध्ये ग्रीन चटणी, कोथिंबीर पुदिन्याची जी असते ती घातलेली आहे. सोबतच भरभरून चीज घालायचं आहे. मी ते अमूलचं चीज वापरलेलं आहे. तुम्ही कोणतंही घालू शकता किंवा ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही. लहान मुलांना आवडतं म्हणून मी यामध्ये चीज घातलेलं आहे. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे सँडविच मल्टीग्रेन ब्रेडसोबत बनवणार आहे. तुम्ही साधेही ब्रेड घेऊ शकता, पण ह्या ब्रेडने भरपूर असं पोटसुद्धा भरतं आणि नंतर आपल्याला भूकसुद्धा लागत नाही हे सँडविच खाल्ल्यानंतर, आणि खायलासुद्धा हेल्दी आहे. आता आपण ब्रेडवर ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे. आणि जे तयार केलेलं मिश्रण होतं त्यामध्ये मी ते कॉर्न म्हणजेच मका असतो तो शिजवून घेतला होता. गरम होता म्हणून मी मगाशी घातला नाही. आता आपण यामध्ये कॉर्न घालून पुन्हा सँडविचचा जो मसाला असतो तो अर्धा चमचा घातलेला आहे. तर मंडळी, तुम्हाला जर सँडविच मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. आता हे सर्व छानपैकी मिक्स करून तयार केलेलं मिश्रण ब्रेडवर ठेवून घ्यायचं आहे. भरपूर असं मिश्रण घालायचं आहे. वरून पुन्हा थोडंसं पनीर किसून घालायचं आहे आणि थोडंसं चीज घालायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा रीतीने हे सँडविच खूप हेल्दी होत आहे आणि जास्त खायलाही लागत नाही. म्हणजे 1 ते 2 सँडविच म्हणजे पूर्णपणे पोट भरलं जातं. तर मंडळी, कधी कधी तुम्ही ही रेसिपी डिनरला सुद्धा करू शकता, म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी. वरून पुन्हा सँडविच मसाला आणि दुसऱ्या ब्रेडची स्लाइसला जी आपण चटणी लावून घेतली होती ती यावर ठेवली. आणि मी ते तुपामध्ये ब्रेड गरम करणार आहे, म्हणजे सँडविच भाजणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बटरमध्ये सुद्धा भाजू शकता. आता हे लो टू मिडियम गॅसवर मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आलटी पलटी करत करत भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, 1 ते 2 मिनिटात एक बाजू भाजून होईल. हे पहा मंडळी, कारण हे ब्रेड लगेचच भाजले जातात. आपले जे व्हाईट ब्रेड असतात ते लवकर भाजले जात नाहीत, पण हे ब्रेड लगेचच भाजलेही जातात आणि कुरकुरीत सुद्धा होतात आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात. आलटी पलटी करत करत आपण हे भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे. आणि तर मंडळी, हे सँडविच भाजून तयार आहे. छान असं प्रेस करत करत आपल्याला हे भाजायचं आहे, म्हणजे ते आतपर्यंत भाजलं जाईल. तर मंडळी, तुम्ही पाहिलं तो किती छान असं कुरकुरीत झालेला आहे सँडविच. तर आता आपण हे सँडविच कट करून घेऊया. सँडविच बनवून थोडा वेळ झालेला आहे. सो मंडळी, चीज ते तार तर नाही सुटणार, पण तुम्ही बघू शकता मस्त असं चीज सँडविच किंवा व्हेज सँडविच तयार आहे. तर मंडळी, आहे की नाही झटपट आणि हेल्दी रेसिपी. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, रेसिपी हेल्दी आहे आणि टेस्टी सुद्धा आहे. एकदा नक्कीच ट्राय करा.